काव्या करणार देशमुखांच्या घरी धमाकेदार एंट्री. आता पार्थ खुश तर रम्या नाराज. रम्याची आता चांगलीच वाजवणार काव्या. तर प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये ज्या ट्विस्टची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तोच ट्विस्ट आता मालिकेमध्ये आला आहे. म्हणजे काव्या आणि पार्थची आता पुन्हा गंमत जम्मत सुरू होणार आहे. कारण काव्याची एंट्री आता पार्थच्या आयुष्यात पुन्हा झाली आहे. तर प्रेक्षकांनो, हा भाग अतिशय मनोरंजक ठरणार आहे. तुमचं मन प्रसन्न करणारा हा भाग होणार आहे. त्यामुळे हा रिव्ह्यू शेवटपर्यंत नक्की ऐका. आता इकडे काव्या देशमुखांच्या घरी जाण्यासाठी तयार झालेली असते आणि देवी आईच्या पुढे हात जोडून उभी असते आणि प्रार्थना करत असते. देवी आई, असंही तुझ्या पुढे उभारून मी खूप कमी वेळा काहीतरी मागितलं आहे, पण आज मागत आहे. मी चालली आहे माझ्या घरी, म्हणजे माझ्या सासरी चालली आहे. माझ्या माहेरच्या लोकांना सुखी ठेव. आता काव्या देवी आईशी हात जोडून बोलत असते. तेवढ्यातच नंदिनी बाबांना घेऊन पाठीमागे आलेली असते. आता काव्या देवी आईला म्हणत असते, देवी आई, मी माझ्या बाबांचं खूप मन दुखावलं आहे. मी माझ्या घरच्यांची मन तर जिंकेनच. माझ्या नंदिनी ताईचा हात माझ्या हातामध्ये नेहमी राहू दे आणि बाबांचा माझ्या डोक्यावर राहू दे. असाच आशीर्वाद देवी आई मला दे ग. आता काव्या देवी आईला जी प्रार्थना करते ती प्रार्थना पूर्ण सुद्धा होते. अक्षरशः तिचे वडील तिच्या डोक्यावर पाठीमागून हात ठेवतात. आता काव्या पाठीमागे वळून पाहते की कोणी हात ठेवला आहे, तर तिचे बाबा असतात. आता बाबांना पाहून काव्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माइल येते. आता नंदिनी सुद्धा स्माइल देत असते. काव्या तिच्या बाबांच्या पाया पडते, त्यांना नमस्कार करते आणि तिचे बाबा सुद्धा यशस्वी भव असा आशीर्वाद देतात. आता एवढं म्हणून ते बाबा तेथून निघून जातात. आता पाठीमागे इकडे नंदिनी काव्याजवळ येते. आता काव्या नंदिनीला म्हणत असते, चला एवढं खूप आहे माझ्यासाठी. बाबांचा आशीर्वाद मिळाला, खूप छान वाटलं. आता नंदिनीला म्हणत असते, ताई थँक्यू, तू बाबांना इथे घेऊन आल्याबद्दल. आता इथे नंदिनी काव्याच्या हातावर साखर देतच म्हणत असते, हे घे साखर, तोंड गोड कर, सुखी राहा घरी. मोहित्यांच्या घरातील एका तरी मुलगीचा संसार सुखी होऊ दे. आता काव्या म्हणत असते, एकाच मुलीचा का? दोघीही मुलींचा संसार सुखीच होणार आहे. तोही देशमुखांच्याच घरी होणार आहे ताई. जीवासाठी नाही तर माझ्यासाठी लवकरच देशमुखांच्या घरी तू परत येणार आहे. आता नंदिनी तिचं ऐकून सुद्धा घेते आणि तिची बॅग आता तिला धरू लागत असते. पण काव्या म्हणते, नाही ताई, तू आता माझ्या बॅगेला हात लावू नकोस. माझा स्वतःचा भार आता मी स्वतःच उचलणार आहे. आता माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे ना. आता काव्या म्हणत असते, ताई मी जिंकूनच दाखवणार आहे बघ. आता काव्या नंदिनीला मिठी मारते आणि निरोप घेते तिच्यापासून. आता काव्या तर तेथून जाते, पण नंदिनी स्वतःच्या मनातच विचार करत असते, काव्या तर त्या घरी जात आहे, मला खूपच आनंद झाला आहे. पण पार्थ जीवा आणि काव्याला एकत्र पाहून तेथे राहू शकतील का? आता इथे वाईट वृत्तीच्या या रम्याचा आणि वसवत्यांचा सीन दाखवला आहे. सीन जबरदस्त आहे, नक्की ऐका. आता इथे रम्या मोबाईल पाहतच सोप्यावर बसलेली असते आणि तिथेच आशाताई झाडू मारत असतात. वसुहत्या सुद्धा तिथेच असतात. आता झाडू मारता मारता रम्याला पाय वर घेता का ताई, असं आशाताई म्हणतात. आता ही रम्या इतकी उर्मट असते की पाय तर वर घेतच नाही, उलट त्या झाडूवरच पाय देते. आता आशाताई म्हणत असतात, ताई झाडूवर पाय देऊ नये, झाडू ही घरची लक्ष्मी असते ना. आता आशाताई असं बोलल्यानंतर या वसुहत्या लगेच पुढे येतात आणि म्हणतात, काय ग, झाडूवर पाय दिल्यानंतर लक्ष्मी आमच्यावर नाराज होईल का? आम्हाला रस्त्यावर आणेल का? त्यावर आता रम्या लगेच म्हणते, काय ग ए छोटीशी आशा, फारच तोंड चालायला लागले ना तुझं. आता वसवत्या म्हणतात, अगं तोंडच नाही तर तिचा हात सुद्धा चालायला लागला आहे, सतत स्क्रोल करत असते ना. आता रम्या म्हणत असते, काय इकडच्या बातम्या तिकडे पोचवायचं काम सुरू असतं ना तुझं. आता वसवत्या म्हणतात, अगं ही रील बघायचाच पगार घेते ना आपल्या घरून. त्यावेळेला आता रम्या लगेच उठते आणि म्हणते, आई आपण हिचीच एक रील बनवूया का ग? आता वसवत्या रम्याला म्हणत असतात, रम्या तुला माहित आहे का, काल ही नंदिनीची रील दाखवत होती मानिनीला, हिला खूपच मजा येत होती. म्हणजे ती नंदिनी कशी त्या मुलांना बोलली हेच दाखवत होती. नाही हिला ठीक वाटतंय ग, पण तिला काय वाटत आहे, नंदिनी जे काय करत आहे, जे काय बाहेर झेंड रवत आहे, त्याच्यामुळे तिच्या बहिणीने खणलेला खन्ना बुजला जाईल. पण असं काहीच होणार नाही. अशा चांगलं लक्षात ठेव बर का, असं काहीही होणार नाहीये आणि पार्थ काव्याला कधीच माफ करणार नाहीये. आता ही रम्या सुद्धा चांगली हसतच असते की. आता आशाताई म्हणतात, करतील हो ताई, लवकरच करतील. पार्थ दादा मनाने खूपच चांगले आहेत, फक्त काव्याताई घरी येण्याचाच अवकाश आहे. आता आशाताई म्हणतात, जर काव्याताई घरी आल्या ना तर पार्थ दादा त्यांना स्वीकार सुद्धा करतील, माफ सुद्धा करतील आणि त्यांना नांदवाई सुद्धा लागतील. आता असलं ऐकून ही रम्या चिडते की आणि धावून जाते आशाताईंच्या अंगावर. आता वसवत्या अडवतात आणि पुढे येतात आशाताईंच्याकडे आणि म्हणतात, आशा तुझ्या
तुझ्या जिभेवर तीळ आहे का ग? आता वसुवात्या म्हणतात ए आशा तुझी जीभ बाहेर काढ ग. आता आशा तिथून निसटण्याचा प्रयत्न करत असते. वसुवात्या तिला थांबवतात आणि म्हणतात अगं कुठे निघालीस? तुझ्या जिभेला चटके नाही देणार आहे मी, जीभ बाहेर काढ बघू. आता आशाताई सुद्धा जीभ हळूच बाहेर काढतात. आता या वसुवात्या बघितल्यासारखं करतात आणि म्हणतात अगं तुझ्या जिभेला तर तीळ नाहीच आहे. आता वसुवात्या म्हणतात अगं आशा तीळ नाहीये तुझ्या जिभेला, त्यामुळे तू जे काही बोलत आहेस ना ते अजिबात खरं होणार नाहीये बघ, आणि पार्थचं मन काव्यावर कधीच जडणार नाहीये. आता वसुवात्या अशा म्हटल्यानंतर ही रम्या सुद्धा लगेच हसत म्हणते करेक्ट आहे बघ आई, आता ती काव्या कायमची या घरात कधीच येऊ शकणार नाही. एवढ्यातच आता तिथेच आशाताईंचा फोन टिपोवर ठेवलेला असतो. त्या फोनवर फोन येतो. आता तो फोन असतो मानिनीचा. आता वसुवात्या ते पाहून म्हणतात बघितलंस का रम्या, घरातल्या घरात मानिनी या आशाला फोन करत आहे. त्यावेळेला रम्या म्हणते काही नाही गाई, आपल्या माघारी आपल्याविषयी काहीतरी गॉसिप करत असतील. आता आशाताई म्हणतात नाही हो ताई, तसं काही सुद्धा नाही, काहीतरी महत्वाचंच बोलायचं असेल. आता वसुवात्या म्हणतात हो महत्वाचं असेल ना, मग घे फोन उचल आणि स्पीकरवर टाक. आता आशाताई सुद्धा घाबरतच फोन उचलतात. आता वसुवात्या म्हणतात ए स्पीकरवर टाक. आता आशाताई पटकन स्पीकरवर टाकतात. आता मानिनी सुद्धा खूपच आनंदात बोलत असते अगं आशा पटकन खाली ये आणि ओवाळणीचं ताट तयार कर आणि तुकडा सुद्धा घेऊन ये. अगं आशा तुला कळलं का लक्ष्मी घरी येत आहे. त्यावेळेला वसुवात्या आशाला खुणवतात कोण आहे विचार. आता आशाताई मानिनीला विचारतात कोण येणार आहे बरं. त्यावेळेला मानिनी तिकडून म्हणत असते अगं लक्ष्मी कोण असणार आहे, घरच्या लेकी सुनाच तर लक्ष्मी असतात ना. अगं आशा माझी थोरली सून म्हणजेच माझ्या पार्थची बायको काव्या बॅग घेऊन घरी राहायला परत येत आहे, उभी आहे दारात, ये बरं पटकन आरतीचं ताट घेऊन. आता हे ऐकून या रम्याच्या आणि वसुवात्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. आशाताईंना मात्र भयंकर आनंद झालेला असतो. त्या झाडू तिथेच टाकतात आणि लगेच खाली निघून येतात. आता मात्र या आशाताई जाता जाताच वसुवात्यांना म्हणतात वसुताई ज्यांच्या जिभेवर तीळ नसतं त्यांचं सुद्धा बोलणं खरं होतं का. त्यावेळेला आता वसुवात्या खूपच चिडतात, तिच्या अंगावर धावूनच जात असतात. तेवढ्यातच आशाताई तेथून निसटतात. आता वसुवात्या म्हणत असतात हिला ना त्या मानिनीची फूस आहे म्हणूनच ही आपल्या समोर बोलण्याचं धाडस करत आहे. आता वसुवात्या रम्याला म्हणत असतात आई, आता वसुवात्या रम्याला म्हणत असतात ही काव्या खरंच घरी आली का ग. त्यावेळेला रम्या रागाने म्हणत असते मी त्या काव्याला घरात येऊच देणार नाही. असं म्हणून ती आता चालतच त्या काव्याकडे जात असते. तेवढ्यात धप करून पाय घसरूनच पडते. ऐग 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 करूनच इवळत असते चांगलीच. वसुवात्या उठ उठ म्हणून तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. आता या रम्याला काही उठताच येत नसतं, एवढ्या जोरात तिचा पाय मुरगळलेला असतो. तरीही आता वसुवात्या तिला उचलतात आणि तिथे सोप्यावर बसवतात. आता या रम्याची हालतच वाईट झालेली असते. म्हणजे कसं असतं दुसऱ्याला काढलेल्या खड्ड्यात आपण स्वतःच पडणं, अशा प्रकारे रम्याची गत झालेली असते. आता या वसुवात्या म्हणत असतात बघितलंस का लक्ष्मीवर पाय दिलास आणि लगेच तुला शिक्षा मिळाली. तर प्रेक्षकांनो आता इकडे खाली काव्याची एंट्री झालेली असते. आता काव्याने बेल वाजवल्याबरोबर पार्थनेच दार उघडलेलं असतं आणि इकडे जीवाने बेल वाजवल्याबरोबर नंदिनीने दार उघडलेलं असतं. आता जीवा ज्या वेळेला नंदिनी समोर जातो त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावर अतिशय प्रसन्न हसू असतं. आता नंदिनी त्याकडे एकसारखी टक लावूनच बघत असते. इकडे पार्थला सुद्धा धक्का बसलेला असतो, म्हणजे काव्या कशी काही घरी आली आहेत. आता काव्या पटकन बॅग उचलते आणि पार्थच्या हातावरच ठेवते. आता पार्थ असं काहीतरी बोलणार इतक्यातच काव्या म्हणते हा थांबा, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल या कशा काय इथे आल्यात, का आल्यात बरं. त्याचं काय आहे देशमुख माहितीये का, रोज मी 11 वाजता एकच विश मागते, मग युनिव्हर्सच मला म्हणालं तू स्वतः तिथे जा आणि तुझी विश पूर्ण करून घे. आणि देशमुख माझी एकच विश आहे, मला माझ्या पार्थ देशमुखांबरोबर राहायचं आहे. मग ठरलं तर आता ही फिसकारलेली मांजर माझ्या आर्किटेक्ट बोक्याला परत मिळवूनच गप्प बसणार. आता काव्या असं बोलूनच ओढणीचा झपाटा देतच घरामध्ये एंट्री करते. आता पार्थ तर नुसता पाहतच राहतो. इकडे जीवा सुद्धा घरामध्ये आत आलेला असतो. आता जीवा नंदिनीवर शायनिंग मारत असतो. आता तो म्हणतो अगं काय बघतेस, मी आलोय, खरंच मी तुझ्याकडे आलोय. काय माहितीये का, फुरके मारत चहा पिताना वारी ऑमलेट बनवताना घरभर पसारा केलेला असताना सुद्धा मला ओरडायला तिथे कोणीच नाही ग. ऍक्च्युली नंदिनी मी तुझं ते ओरडणं मिस करतोय बघ. तू ओरडताना मला जे लुक
देतेस ना त्याला मी मिस करतो. आता जेव्हा म्हणतो बाद झालं हा आता सगळा लपंडाव, आता मी ठरवलं आहे तूच माझा चांदवा आणि तूच माझा मितवा, तूच माझी रूम पार्टनर आणि तूच माझी लाईफ पार्टनर. फक्त लाईफ पार्टनर नाहीस, तू माझी लाईफ लाईनच आहेस. त्यामुळे आता मी ठरवलं आहे तू मला कितीही रागवलीस, कितीही बोललीस, कितीही चिडलीस तरी सुद्धा हा पसारेवाला आता माझ्या चकाचक बाईला घरी घेऊन गेल्याशिवाय राहणारच नाही. नंदिनीच्या रिॲक्शन मात्र काही वेगळ्याच असतात. आता इथे काव्या गणपती पुढे येते आणि पाया पडत असते, नमस्कार करत असते. आता तिरक्या नजरेने ती पार्थकडे पाहत असते, नेमके काय करत आहेत ते. आता पार्थ येतो बॅग घेऊनच काव्याजवळ. आता काव्या पटकन कमरेवर हात ठेवूनच दम मारत आहे, अशीच पार्थ समोर उभी राहते. आता पार्थ काहीतरी बोलणार, एवढ्यातच काव्या अशी उभारली आहे पाहून पार्थ थोडा चलबिचल होतो. आता पार्थ काहीतरी बोलणार, इतक्यातच काव्यामध्ये काय बोलायचंय तुम्हाला. आता पार्थची बोलतीच बंद होते काव्याला पाहून. ते पाहून काव्याला हसत येतं. आता काव्या हसत आहे पाहून पार्थ म्हणतो काय झालं असं हसायला बरं. काव्या म्हणते काय असं म्हणजे कसं बरं सांगा लवकर. त्यावेळेला पार्थ काहीच बोलत नाही. काव्या म्हणते अहो देशमुख बोला ना, असं म्हणजे कसं. आता काव्या म्हणते असं म्हणजे कसं, माझ्या डोळ्यात डोळे घालून सांगा बरं मला. त्यावेळेला पार्थ आता हलक्याशा नजरेने काव्याच्या डोळ्यात पाहायला जातो आणि म्हणतो हो सांगतो ना, तुम्ही काव्या. त्यानंतर काव्या म्हणते हा मी काव्या. त्यावेळेला आता पार्थ काव्याला पाहून काही वेगळंच रिॲक्ट करत. आता पार्थ काही केल्याने काव्याच्या चेहऱ्याकडे तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलूच शकत नाही. त्यावेळेला काव्या म्हणते अहो काय झाले देशमुख, नेमकं काय होते तुम्हाला, बोला ना, तुम्हाला काय बोलायचं आहे. आता इकडे पार्थची अशी ही अवस्था पाहून काव्या जोरजोराने हसत असते. तेवढ्यातच विक्रम आणि मानिनी वरून येत असतात. आता विक्रम मानिनीला म्हणत असतात अगं काय झालं आहे मानिनी, मला झोपू देल ना, का लवकर एवढं उठवत आहेस. त्यावेळेला मानिनी म्हणत असते अहो विक्रम असं काय करताय तुम्ही, घरी कोण आले ते तरी पहा तुम्ही. आता विक्रम पुढे पाहतात तर काय काव्या असते. आता पार्थ समोर उभा असतो. काव्याला पाहून विक्रम एकदम थक्कच होतात. काव्या सुद्धा छानशी स्माइल देऊन मी आली आहे असं सांगते. आता विक्रम पटकन काव्याकडे धावतच जातात. अरे वा किती छान, माझ्या मोठ्या सुनबाई आल्यात का. आता विक्रम जोरानेच या आशाताईंना हाक मारत म्हणतात ए आशा लवकर ये ग, 1 किलो पेढे 5 किलो जिलेबी आण आणि आसपासच्या सगळ्या लोकांना वाटून टाक. आता आशाताई म्हणत असतात हो मी वाटणार, लवकरच वाटणार. त्यावेळेला पार्थ म्हणत असतो अहो बाबा तुम्ही काय करताय. त्यावेळेला विक्रम आता पार्थला म्हणतात तू गप्प बस रे. आता तेवढ्यातच मानिनी म्हणते आज आपण मटारची उसळ करूया, तिला खूप आवडते. आता विक्रम म्हणत असतात अगं तू काय मटारची उसळ बनवतेस, आज मटार नाही तर मटन बनव, देशमुख स्टाईलने मटन बनव. बघ नाही काव्या किती खराब झाली आहे. आता पुन्हा पार्थ म्हणत असतो अहो बाबा काय चाललंय तुमचं. त्यावेळेला आता विक्रम पुन्हा पार्थला तू गप रे, तू गप्प बस असं म्हणून शांत बसवतो. आता विक्रम म्हणत असतात तुला वेगळी डिश हवी असेल तर तू सुद्धा मानिनीला सांग. आता विक्रम म्हणत असतात हे बघ पार्थ तुला काही वेगळी डिश पाहिजे असेल तर तू सुद्धा सांगून ठेव. आता पार्थ म्हणत असतो अहो मला काही सुद्धा नको आहे. त्यावेळेला मानिनी म्हणते अरे पण आम्हाला हवं आहे. आता मानिनी खूपच खुश होऊन म्हणत असते आज काव्या घरी आली आहे ना, आज छान पंचपक्वान्न स्वयंपाक बनवूया. आता आशाताई, विक्रम, मानिनी, काव्या हे काही असा माहोल तयार करतात की पार्थला काही सुचायचंच बंद झालेलं असतं. आता पार्थला सुद्धा काव्याला बघून काहीतरी वेगळीच फिलिंग यायला सुरू झालेली असते. आता मानिनी पार्थला म्हणते जा रे पार्थ पटकन मटण घेऊन ये जा. त्यावेळेला पार्थ पटकन म्हणतो कशाला मटण, काव्यांना तर चिकन आवडतं ना. आता काव्या पटकन पार्थकडे पाहते, अरे वा असं म्हणते. आता हे विक्रम, मानिनी आणि आशाताई ओ असं करत असतात. आता या पार्थला चिडवत असतात. त्यावेळेला पार्थ म्हणतो मी काही मटण वगैरे आणायला जाणार नाही. आता विक्रम म्हणत असतात नाही तू आता मटण आणायलाच जाऊ नकोस, कारण घरी आज मटण नाही तर चिकन बनणार आहे. आता मानिनी, आशाताई आणि विक्रम एक सोबतच म्हणतात आज मटण घरी बनणार नाही कारण काव्याला चिकन आवडतं. आता पार्थला मात्र चिडावं की हसावं हेच कळत नसतं. आता विक्रम, मानिनी आणि आशाताई मात्र चांगलीच एन्जॉय करत असतात, हसत असतात. आता पार्थ म्हणतो तुम्ही पहिल्यांदा हसायचं बंद करा बरं. आता काव्या सुद्धा हसत असते. ते पाहून पार्थ म्हणतो तुम्ही सुद्धा हे हसणं बंद करा पहिल्यांदा, तुम्हाला मी या घरामध्ये राहू देणार नाही. आता इकडे विक्रम म्हणत असतात का बरं. त्यावेळेला आता काव्या पटकन विक्रमकडे पाहते आणि डोळा मारते. आता काव्या पार्थला हळूच म्हणत असते का हो धनी. बापरे इथे जबरदस्तच कॉमेडी सीन दाखवला आहे. आता हा पार्थ चांगलाच चकित झालेला असतो. आता इकडे विक्रम म्हणत असतात धनी. मानिनी म्हणते वा छान धनी, कारभारीबाई छान आहे. आता पार्थ म्हणत असतो आई तू जरा शांत बस. आता त्यावेळेला मानिनी जीभ चावते आणि
शांत बसते. आता इथे काव्या पुन्हा सुरू होते, अहो धनी सांगा ना, मी का राहू शकत नाही बरं घरी. आता पार्थ अडकळतच बोलत असतो. आता त्याला काही सुचतच नसतं. आता तो म्हणतो नाही नाही, तुम्ही इथे अशा राहू शकत नाही. त्यावेळेला काव्या स्ट्रॉंग शब्दात म्हणते, का बरं मी इथे राहू शकत नाही. आता पुन्हा काव्या हळूच म्हणायला सुरू करते. आता काव्या म्हणत असते, नाही नाही धनी, तुम्हाला हो म्हणावंच लागेल. त्यावेळेला पार्थ म्हणतो, का का बरं मला हो म्हणावं लागेल. त्यावेळेला आता इकडे जीवा म्हणत असतो, तुला हो म्हणावंच लागेल, कारण वचन दिलेस तू मला, आठव वचन दिलेस तू मला. आता जीवा म्हणत असतो, विसरलीस का सगळं काही. तू मला घरात घ्यायला आता नाही म्हणतायस, पण तू मला एक वचन दिलं आहेस. नंदिनी म्हणते, वचन कोणतं वचन. त्यावेळेला जीवा म्हणतो, अगं आठव आठव, पहिला पगार, छानशी साडी, बायकोला लावलेली लाडी गोडी, आणि त्यावेळेला तू मला वचन दिलं होतंस. आता जीवा म्हणतोय, आठवत नाही का. आठव तो 7 डिसेंबरचा दिवस. त्यावेळेला आता नंदिनीला आठवतं, ज्यामध्ये जीवा म्हणत असतो, आता तू माझ्याकडे वचन मागत आहेस, तर आता मला तुझ्याकडून वचन हवं आहे, ते मी तुला वेळ येईल त्यावेळेला मागणार आहे. आता त्यावेळेला नंदिनीने जीवाच्या हातावर हात ठेवून म्हणलेली असते की तुम्ही कोणत्याही वेळेला काहीही माझ्याकडे मागितलं तरीही मी तुम्हाला देईन, हे वचन आहे नंदिनी. त्यावेळेला जीवा म्हटलेला असतो, बघ विसरायचं नाही, वचन दिलेस तू मला. आता जीवा म्हणतो, आठवलं का नंदिनी. त्यावेळेला आता जीवा पटकन पायातील बूट काढतो आणि म्हणतो, चल आता तुझ्या हाताने माझं औक्षण कर आणि मला घरामध्ये घे. आता नंदिनी रागानेच म्हणत असते, मी तुम्हाला घरात अजिबात घेणार नाही. त्यावेळेला जीवा म्हणत असतो, काय नंदिनी किती बदलतेस. अगं तू स्वतःच्या तोंडाने म्हणाली होतीस ना, जगातील कोणतीही गोष्ट तुम्ही माझ्याकडे मागितलीत तर मी तुम्हाला देईन. अगं तू वचन दिलं होतंस मला, आणि आता तू या जीवाला घरात घ्यायला नाही म्हणतेस. नंदिनी बदलू नकोस, तू तुझ्या शब्दाला पक्की आहेस, तू ते वचन मोडणार नाहीस, मला माहित आहे. त्यावेळेला नंदिनी म्हणते, बरोबर बोलताय तुम्ही, मी ते वचन तुम्हाला नाही तर ते अगोदरच्या जीवाला दिलं होतं. मीच आता इथे अगोदरची नंदिनी राहिले नाहीये, तर त्या वचनाचं करायचं काय. आता नंदिनी म्हणत असते, त्यामुळे तुम्ही चुकीची दारं अजिबात वाजवू नका, तुमच्या घरी परत निघून जा. आता नंदिनी दार लावून घेत असते आणि जीवाला बाहेर काढत असते. आता जीवा सुद्धा जबरदस्तीने दार उघडण्याचा प्रयत्न अगं नंदिनी नंदिनी म्हणतच उघडत असतो. आता तेवढ्यातच जावई बापू करून नंदिनीची आई येते. आता नंदिनीच्या आईला पाहून नंदिनी सुद्धा दार उघडते आणि जीवा सुद्धा सासूबाई सासूबाई असं म्हणतच नंदिनीच्या आईच्या हातामध्ये हात देतो आणि नमस्कार सुद्धा करतो. नंदिनीची आई सुद्धा सुखी राहा असा आशीर्वाद देते. आता जीवा नंदिनीच्या आईला म्हणत असतो, बरं सांगा आरुषी कशी आहे. त्यावेळेला त्या म्हणतात, हो ठीक आहे. आता जीवा म्हणतो, तिचं ऍडमिशन झालंय ना. त्यावेळेला नंदिनीची आई म्हणते, हो झाली आहे. आता जीवा स्वतःच सासूबाईंना म्हणत असतो, अहो तुमचं एवढं मोठं घर आहे आणि आपण दारात उभारूनच का बोलतोय बरं. त्यावेळेला नंदिनीची आई म्हणते, हो हो आतमध्ये या ना. त्यावेळेला जीवा आता नंदिनीला आतमध्ये जातानाच म्हणतो, प्लीज माझी बॅग घेऊन येशील. आता नंदिनी सुद्धा त्याने सांगितल्याप्रमाणेच बॅग आत घ्यायला जाते. आता तिला लगेच भान येतं, एक मिनिट, मी काय यांची बॅग आतमध्ये नेत आहे. असं करून जोराने खाली आदळते. आता आदळलेली बॅग तिच्या पायावरच पडते. आता नंदिनी आई गो अशी करून स्वतःच्याच डोक्याला हात लावते. आता नंदिनी मुळात हे घरात कसं काय शिरले बरं असं म्हणतच जीवाच्या पाठीमागे धावत जाते. आता इकडे पार्थ सुद्धा काव्याला म्हणत असतो, मुळात तुम्ही घरात आतमध्ये कशा आला बरं. त्यावेळेला काव्या म्हणते, अहो मी दारातून आत आले. आता काव्या असं म्हणाल्यानंतर विक्रमना खूपच हसू येतं. मानिनी मात्र थोडीशी शांत बसते. आता पार्थ म्हणत असतो, मला हे असले जोक अजिबात आवडत नाही. त्यावेळेला काव्या म्हणते, मात्र मला तुम्ही खूप आवडता. आता तेवढ्यातच मानिनी म्हणते, आणि काव्या तू मला खूप आवडतेस, पण तू यायला खूपच उशीर केला. आता विक्रम म्हणतात, म्हणजे ग. आता मानिनीच्या तोंडून जातं, अहो सकाळपासून मी तिची वाट बघते. आता हे ऐकून पार्थला कळतं की यांचा अगोदरपासून प्लॅनिंगच झालेला आहे. आता पार्थ पटकन मानिनीकडे येतो आणि म्हणतो, आई म्हणजे तुला ह्या घरी येणार आहेत हे आधीपासूनच माहित होतं. आता मानिनी म्हणते, अरे नाही नाही, मला काहीच माहित नव्हतं. सकाळी झाडावर बसून कावळा काऊ काऊ करत होता, मग कावळा ओरडत आहे म्हटल्यावर पाहुणे घरी येतात ना, मग पाहुणे कोण, काव्याच असणार ना. आता पार्थ म्हणतो, काय काय कावळा ओरडत होता की काव्या ओरडत होत्या, काय काय बोलतेस आई तू. त्यावेळेला मानिनी म्हणते, अरे तू जरा शांत बस. आता विक्रम मानिनीला म्हणत असतात, काय बोलतेस तू, बायकांच्या ना पोटाला आणि ओटाला काहीच लिमिट नसतं. आता दे त्याला उत्तर बरं. पार्थ म्हणतो, मला आईकडून नको आहे, तर मला यांच्याकडून म्हणजे काव्याकडून उत्तर हवं आहे. आता पार्थ म्हणतो, का मी तुम्हाला इथे का राहू द्यायचं बरं. त्यावेळेला काव्या म्हणते, सांगते, एक मिनिट ऐका. आता काव्या चुटकी वाजवतच स्वतःभोवतीच गोल फिरते आणि म्हणते, सगळ्यांनी ऐका, कारण सांगते. आता काव्या म्हणते, वचन दिले तुम्ही मला. आता पार्थ म्हणतो, वचन कसलं वचन, मी नाही दिलं. त्यावेळेला काव्या म्हणते, सांगते ना. आता ऐका असं म्हटल्यानंतर मानिनी आणि विक्रम म्हणतात, इर्षाद इर्षाद. आता काव्या म्हणते, कोणी केलं यांना टॉप 30 आर्किटेक्ट,
कोणी केलं यांना टॉप 30 आर्किटेक्ट. त्यावेळेला पार्थ चिडण्याचा प्रयत्न करत असतो पण काव्या काही बोलूच देत नाही. आता काव्या म्हणते कोणी केलं यांना टॉप 30 आर्किटेक्ट, स्वतःच्याच मेमरीशी यांचा तुटत चाललाय कनेक्ट. आता काव्या असं म्हणाल्यानंतर वा 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 असं करून विक्रम आणि मानिनी जोराने ओरडत असतात. त्यावेळेला पार्थ म्हणतो तुम्ही दोघे जरा शांत बसता का. आता पार्थ म्हणतो मी तुम्हाला कोणतं वचन दिलं आहे मला तर अजिबात आठवत नाही. काय तुम्ही हे तारीख पे तारीख अहो 6 ऑक्टोबर आठवा लवकर आठवा. आता काव्या म्हणते अहो आठवा तुमचे क्लायंट्स, भजी, चहा आणि वचन रिमाइंड करा एकदा. आता पार्थला सुद्धा पाठीमागचा सीन आठवतो ज्यामध्ये त्याचे ऑफिसमधील क्लायंट्स घरी आलेले असतात आणि त्यांच्यासाठी काव्याने चहा आणि कांदा भजी बनवलेली असतात. त्यावेळेला पार्थ काव्याला थँक्यू म्हणत असतो आणि काहीतरी माझ्याकडे मागा असं म्हणत असतो. त्यावेळेला काव्या म्हणत असते आता मी तुमच्याकडे मागते नंतर, पहिल्यांदा तुमच्या क्लायंटना चहा आणि भजी देऊया का. आता या सगळ्याची आठवण करून दिल्यानंतर मानिनी म्हणते काय हुशार काव्या आहेस बघ तू. त्यावेळेला आता काव्या पुन्हा सुरू होते काय मग धनी आठवलं का. आता पार्थ म्हणतो हो मी तुम्हाला दिलं होतं प्रॉमिस त्यावेळेला, पण आता ते प्रॉमिस. आता काव्या म्हणते हो तुमचं ते प्रॉमिस असेल मोडण्यासाठी, पण वचन मोडायची नसतात ती पाळायची असतात. आणि तुम्ही मला वचन दिलं होतं आणि आता ते तुम्हाला पाळावंच लागेल, ते अजिबात मोडायचं नाही. आणि त्यावेळेला तुम्ही म्हणाला होतात की आता काही मागायचं नाहीये तर ठीक आहे, तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला मागायचं आहे त्यावेळेला मागा. आता काव्या म्हणते मग मी तुमच्याकडे आत्ता मागत आहे फक्त एक तुम्हाला परत मिळवण्याची संधी मला द्या. आता काव्या म्हणते मला देशमुख या घरामध्ये राहू दे, संपला विषय. त्यावेळेला पार्थ काहीतरी बोलणार इतक्यातच ही रम्या लंगडत येते आणि म्हणते तू या घरात अजिबात राहणार नाहीस. आता या बिघडलेल्या सिनेमा कॉपीचं काही काव्याच्या हातून खरं नाही. आता आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट दाखवला आहे, तो म्हणजे जीवाची बॅग जोराने बाहेर फेकतात नंदिनीचे बाबा. आता बाबा करत नंदिनी सुद्धा त्यांच्या पाठीमागून धावत येत असते. आता जीवा नंदिनीच्या हाताला धरतो आणि तिचे बाबा सुद्धा एका हाताला नंदिनीच्या धरतात. आता एकीकडून तिचे बाबा तिला खेचत असतात आणि एकीकडून जीवा तिला खेचत असतो. आता या खेचाखेचीमध्ये जीवाचा हात नंदिनीच्या हातून सुटतो आणि जीवा धप करून मागे पडतो. आता जीवा असं पडलेलं पाहून नंदिनी जोराने जीवा अशी ओरडते. आता त्यानंतर इकडे काव्या पार्थला म्हणत असते देशमुख ही जर रेसच असेल ना धावण्याची तर अगदी शेवटपर्यंत मी धावत राहीन आणि ही रेस मी जिंकणारच आहे. तर प्रेक्षकांनो पुढील भाग पाहणे सुद्धा अतिशय मनोरंजक ठरणार आहे, त्यामुळे उद्याचा रिव्ह्यू सुद्धा ऐकायला विसरू नका. आणि रोजच्या रोज लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.